व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून सहाय्यक प्राध्यापकाची रेल्वेखाली आत्महत्या। धामणगाव रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास यवतमाळ येथील बापूजी अने महिला महाविद्यालयातील एका सहाय्यक प्राध्यापकानं मालगाडीखाली आत्महत्या केली आहे। मृत सहाय्यक प्राध्यापकाचं नाव डॉक्टर संतोष उर्फ आप्पा भास्करराव गोरे, वय वर्ष 56, राहणार जय हिंद चौक यवतमाळ असे असून ते बापूजी अने महिला महाविद्यालयात कार्यरत होते। घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये त्यांनी व्यवस्थापनातील 34 जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय। बडनेरा रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताजवळ टाईप केलेली सुसाईड नोट सापडली आहे। महाविद्यालय व्यवस्थापनातील 34 लोकांच्या नावासह त्यांच्या त्रासापायी मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख यामध्ये आहे। माझी संपूर्ण प्रॉपर्टी पत्नी तसेच मुलाला मिळावी या असं सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे। धामणगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या लागून असलेल्या रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आला। यवतमाळच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ। प्राध्यापक संतोष गोरे हे यवतमाळ येथील लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक होते। महाविद्यालयातीलच एका महिला सहकार्याच्या तक्रारीवरून त्यांची चौकशी सुरू होती, त्यावरून ते तणावात होते। याच प्रकरणात महाविद्यालयाच्या समितीनं तक्रारदार आणि प्राध्यापक गोरे यांना समक्ष बसवून चर्चाही केली होती। मात्र सोमवारी पहाटे गोरे यांनी धामणगाव रेल्वे इथं आत्महत्या केल्याचं समजल्यानंतर यवतमाळच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली। प्राध्यापक संतोष गोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे। प्राध्यापक संतोष गोरे यांच्या विरोधात महाविद्यालयातीलच एका महिला प्राध्यापिकेनं तक्रार दिली होती, त्यावेळी प्रकरण मिटवलं होतं। मात्र पुन्हा महिलेनं तक्रार दिल्यानं प्राध्यापक गोरे यांना शोकॉज बजावली होती। त्यानंतर हे प्रकरण महिला तक्रार निवारण समिती पुढे गेलं होतं। त्यानंतर गोरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता। मात्र त्यांची समजूत घालून राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यास सांगितलं होतं। शनिवारी महिला तक्रार निवारण समितीनं त्यांना या प्रकरणात क्लीन चिट ही दिली होती। मात्र त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे कळायला मार्ग नाही। जनता टाइम जटा टीव्ही चॅनलसाठी अतुल टाले, जिल्हा प्रतिनिधी, अमरावती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.